सतत केस गळतात, केस कोरडे, लाईटलेस वाटतात, तर हे घरीच तयार होणारे हेअर मास्क एकदा नक्की ट्राय करा. पाणी काढलेलं 2 टेबलस्पून दही, केसांच्या लांबीनुसार 1 किंवा 2 पिकलेलं केळं, 1 अंड ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तुम्ही घेऊ शकता, अदरवाईज स्किप करू शकता. कॅस्टर ऑइल घेणार आहोत आपण. फ्रेश कोरफड जेल नसेल तर ॲलोवेरा जेल तुम्ही घेऊ शकता. हे सगळं साहित्य मिक्सरच्या साहाय्याने किंवा तुमच्याकडे हँड ब्लेंडर असेल तर त्या साहाय्याने तुम्ही ते ब्लेंड करून घ्यायचे आणि त्याची एक स्मूथ पेस्ट तयार करायची आणि ती पेस्ट तुम्ही गाळून घ्यायची, जेणेकरून काही लम्प्स वगैरे असतील तर ते रिमूव्ह व्हायला मदत होईल. बघा किती छान कन्सिस्टन्सी झालेली आहे. म्हणजे गाळून घेतल्यावर काही लम्प्स वगैरे राहत नाही आणि एकदम स्मूथ पेस्ट तयार होते. एकदम हेअर मास्क खूप छान दिसतो आणि रिझल्ट पण छान येतो ह्याचा. कारण पार्लरच्या ते तासनतास तिथे घालवावे लागतात आणि त्याच्यानंतर पैसेही तेवढेच घेतात आणि त्याचं केमिकल पण असतं. हे नॅचरल आहे आणि हेअरसाठी पण छान आहे. कारण बेबी झाल्यानंतर इतका वेळ मिळत नाही की पार्लरला जाऊन तितका 3 तास द्यायला. त्याच्यामुळे घरीच आपलं DIY करून आहे छान असा रिझल्ट येतो. आता आपण ॲड करणार आहे कॅस्टर ऑइल, एरंडेल तेल. ह्याने केसांना ना छान असं ना शाईन पण येतं आणि केसांना वाढायला त्याची खूप मदत होते. असं छान मिक्स करायचं आहे. पाहिजे तर तुम्ही 5-10 मिनटं ठेवून द्या, म्हणजे ते त्याच्यात छान मुरेल आणि त्याच्यानंतर तुम्ही पेस्ट केसांना लावू शकता. केसांच्या गुंता सोडून घ्या आणि 2 भाग करून केसांचे प्रत्येक मुळापासून ते टोकांपर्यंत प्रत्येक भागाला तुम्हाला मास्क अप्लाय करायचा आहे. 1 ते 2 तास ठेवून सौम्य शॅम्पूने केस धुवा आणि बघा रिझल्ट. शायनी आणि मऊ केस तुम्हाला नक्की मिळतील.